जुन्या साड्या देऊन प्लास्टिकची भांडी घेत असाल तर सावधान. महिलांची एक अशी सवय असते, जुन्या झालेल्या साड्या द्यायच्या आणि त्याऐवजी प्लास्टिकचे भांडे किंवा टब घ्यायचे. पण एक व्हिडिओ या जुन्या साड्यांविषयी व्हायरल झालाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली आहे. जुन्या साड्या देऊन प्लास्टिकचे टब घेणारे हा व्हिडिओ पाहून प्रचंड हादरले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गावात बऱ्याच वेळा सायकलवर किंवा हातगाडीवर एखादी व्यक्ती येते. त्याच्या सायकलवर किंवा हातगाडीवर प्लॅस्टिकचे टब असतात, प्लॅस्टिकची भांडी, स्टीलची छोटी मोठी भांडी असतात. तो व्यक्ती सोसायटीमध्ये घरामध्ये जाऊन ओरडतो आणि त्यानंतर महिला आपल्या कपाटातल्या जुन्या साड्या घेऊन बाहेर येतात आणि त्याच्या बदल्यात प्लॅस्टिकची भांडी घेतात, स्टीलची भांडी किंवा स्टीलचे पातेले घेत असतात. मग त्यांना समजत नाही की त्यांचं नेमकं नुकसान काय होतंय. महिलांना वाटतं आपल्या जुन्या झालेल्या साड्या आहेत त्या फेकून देण्यापेक्षा त्याला दिल्या तर आपल्याला तेवढ्याच काही वस्तू येतील. पण तुम्ही तुमचं किती नुकसान करून घेताय याची कल्पनाच तुम्हाला नाहीये. ज्या साड्या तुम्ही हजारो रुपये देऊन खरेदी केल्या, ज्याच्याशी तुमच्या आठवणी जोडल्या आहेत, त्या साडी अवघ्या तुम्ही 50 ते 100 रुपयाच्या प्लॅस्टिकसाठी देऊन टाकता. आणि तो प्लास्टिकचा जो टप आहे तर तो टिकतो किती दिवस? 2 महिने, नाहीतर 4 महिने. त्यानंतर तो फुटतो आणि कचऱ्याच्या कुंडीत जातो. पण याच विषयावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ आता सध्या व्हायरल झाला आहे. जुन्या साड्यांचं नेमकं काय करायचं? जुन्या साड्यांच्या बदल्यात प्लॅस्टिकचे जे टब खरेदी करतात, प्लॅस्टिकचे टब देतात, अशा संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. एका व्यक्तीने या जुन्या साडीपासून अशी वस्तू बनवली आहे की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ रातोरात अक्षरशः व्हायरल तर झालाच आहे, पण त्या वस्तूची किंमत अगदी हजारो रुपयांमध्ये गेली आहे. एक व्हिडिओ त्याने असा टाकलाय, त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती अक्षरशः एका साडीपासून एक वस्तू बनवण्याचं सांगत आहे. ती वस्तू जुन्या साडीपासून बनवायची आणि ती वस्तू म्हणजे अगदी हजारो रुपयांची असते. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दाखवून दिलं की ज्या व्यक्तीला तुम्ही कचरा समजता ती साडी तुम्हाला हजारो रुपयांचं मूल्य देऊ शकते. या व्यक्तीचा हा जुन्या साडींचा जुगार रातोरात व्हायरल झालाय आणि कमेंटमध्ये कौतुकाचा पाऊस याच्यावर पडलाय. मग जुन्या साडीपासून नेमकं असा काय जुगाड बनवलाय की ज्यामुळे त्या साडीची किंमत अगदी हजारो रुपयांच्या पुढे गेली आहे? नेमकं त्या व्हिडिओला इतकी व्हायरल का झाला आहे, इतकी प्रसिद्धी काय मिळाली आहे? त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने नेमकं असं काय जुन्या साडीचं करून दाखवलंय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होतोय? तुमच्या घरात जरी साड्या असतील तर तुम्ही ती वस्तू कशी बनवायची? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. प्रेक्षकांनो सावधान, आपल्या महाराष्ट्रातील घराघरात एक दृश्य खूपच कॉमन आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढला की गल्लीत कोणतरी ओरडत येतं, जुन्या साड्या द्या आणि प्लास्टिकचे टब घ्या, भांडी घ्या. घराघरातल्या माता भगिनी लगेच आपल्या कपाटातल्या जुन्या झालेल्या, थोड्या फाटलेल्या किंवा फॅशन गेलेल्या साड्या गोळा करतात आणि त्या सायकलवर किंवा हातगाडीवर आलेल्या व्यक्तीला देतात. बदल्यात काय मिळतं? एक निळा किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचा प्लास्टिकचा टप किंवा एखादं छोटंसं स्टीलचं भांडं किंवा प्लास्टिकची बादली. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमचं किती नुकसान करून घेताय? ज्या साड्या तुम्ही हजारो रुपये देऊन खरेदी केल्या, ज्याच्याशी तुमच्या आठवणी जोडल्या आहेत, त्या साड्या तुम्ही अवघ्या 50-100 रुपयाच्या प्लॅस्टिकसाठी देऊन टाकता. तो टप किती दिवस टिकतो? 2 महिने, 4 महिने. त्यानंतर तो फुटून कचऱ्याच्या कुंडीत जातो. आणि याच विषयावर एक प्रकाश टाकणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. महिलांनी जुन्या साड्याचं प्लॅस्टिकचे टपामध्ये न देता त्यांनी काय करायला पाहिजे, काय याचा जुगाड करायला पाहिजे हे शिकवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्याची पत्नी जुन्या साड्या घेऊन एका व्यक्तीला द्यायला निघाली होती जो प्लॅस्टिकचे टब देत होता. पण त्या व्यक्तीने पत्नीला थांबवलं आणि पत्नीला म्हणाला, थांब, या साड्या त्या प्लॅस्टिकवाल्याला देऊ नकोस, मी तुला यातून अशी वस्तू बनवून दाखवतो की तू या साड्याची किंमत तुला 1000 रुपये मिळणार आहेत. असं म्हटल्यानंतर पत्नी हसली. पत्नीला वाटलं काहीतरी मजाक करताय. पण जेव्हा त्यांनी तो व्हिडिओ शूट केला आणि त्या व्हिडिओ सुरू करून त्यांनी त्या साडीपासून जे जे बनवायचं सांगितलं ते पाहून अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. ही गोष्ट आहे एका व्हिडिओची. त्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या एका अवलियाची. दुपारी घरात साड्यांची आवरावर सुरू होती. घरात तो प्लॅस्टिकवाला ओरडत होता. त्या व्यक्तीची पत्नी 5-10 साड्यांचे गाठोडे बांधून दारापर्यंत पोहोचलीच होती. तिला तो प्लॅस्टिकचा टप हवा होता, पण तिच्या पतीने तिथे तो उभा राहिला आणि तिला म्हणाला, मी तुला वस्तू बनवून देतो. आणि तिथूनच सुरू झाला एक असा प्रवास ज्याने सोशल मीडियावर इतिहास घडवला.
साडी द्यायची नाही, साडीच्या बदल्यात काहीच घ्यायचं नाही, घरातच साडीला काहीही न करता अशी एक वस्तू बनवायची की जुन्या साडीपासून अगदी हजारो रुपयांची वस्तू तयार होते. कोणालाही भरोसा बसत नव्हता. ज्यावेळेस तो व्यक्ती ही कल्पना सत्यात उतरवत होता, जेव्हा तो त्या साडीला एका विचित्र प्रकारे बनवत होता, तेव्हा त्याची जी पत्नी आहे तर ती मोबाईलमधून तो व्हिडिओ शूट करत होती. आणि तो व्हिडिओ जेव्हा त्यांनी यूट्यूबवर टाकला, त्यांना कल्पना नव्हती की एका रात्री तो व्हिडिओ व्हायरल होईल आणि अक्षरशः तो व्हायरल झाला आहे. आता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नुसतं साडीपासून ते कसं करायचं सांगितलं नाही, तर प्रत्येकाला शिकवलं देखील आहे. तर तीच माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतोय. जर तुमच्या घरात जुनी पडलेली साडी असेल आणि प्लॅस्टिकचा टपवाला जर तुमच्याकडे आला किंवा दुसरी कुठली वस्तू त्याच्या बदल्यात देणार आला, तर तुम्ही ती वस्तू घ्यायला पाहिजे की ही वस्तू बनवायला पाहिजे, नक्की तुम्हाला आता याच्यामधनं समजणार आहे. आता पहा, शिकण्यासारखा व्हिडिओ आहे. सोप्या भाषेत ही कला समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्या व्यक्तीनं काय केलं, पहिली स्टेप घेतली. त्याने काय केलं, ते साडीचं गाठोडं सोडलं, त्यातली एक मऊ साडी घेतली, साडीची घडी आणि पायाचा अंगठा. त्या व्यक्तीने एक साडी घेतली, साडी फाटली नाही, साडी फाडली नाहीये, तिची रुंदीच्या बाजूने बारीक चून किंवा एक घड्या घालायला सुरुवात केली. आता विणकाम करण्यासाठी कुणी साडी धरून ठेवण्याची गरज होती. त्याने कुणाची मदत घेतली नाही. त्याने आपल्या पायाच्या अंगठ्यामध्ये साडीचा एक कोपरा घट्ट पकडला आणि त्यानंतर त्याने जे काम सुरू केलं त्याची कल्पनाच कुणाला नव्हती. आता सगळ्यात आधी ह्या व्हिडिओमधला हा तो पहिला मुद्दा होता आणि हाच खरा त्या जुगाडाची सुरुवात होती. त्याने आपला उजवा हात साडीच्या वर ठेवला आणि एका विशिष्ट पद्धतीने वळून साडीचा एक फासा तयार केला आणि याच फाशातून त्यांनी साडीचा पुढचा भाग वर ओढला. हे एखाद्या वेणी विणण्यासारखं किंवा क्रोशाच्या कामासारखं दिसत होतं, पण यात सुई नव्हती, फक्त हात होते. बघता बघता एक घट्ट आणि मऊ साखळी तयार व्हायला लागली होती. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, अशा प्रकारची साखळी तयार झाली होती. विणत असताना एक साडी संपली आणि इथेच मोठी अडचण आली. आता साडी संपली, मग टाका मारायचा का? जर गाठ मारली तर खराब दिसेल. मग त्या व्यक्तीने दुसरी साडी घेतली. पहिल्या साडीच्या शेवटच्या छिद्रातून ती अशी काही ओवली की जोड कुठे आहे ओळखणंच अशक्य झालं. अशा प्रकारे त्या व्यक्तीने त्या 3 ते 4 साडीची एका अजगरासारखी लांबच लांब जाड पट्टी तयार केली. आता ही लांब पट्टी तयार झाल्यावर त्यांनी ती जमिनीवर एखाद्या सापासारखी गोल गुंडाळायला सुरुवात केली. प्रत्येक वळणावर ही पट्टी सुटू नये म्हणून त्याने तिसऱ्या साडीच्या बारीक चिंध्या वापरून घट्ट गाठी मारल्या. हे करताना त्याचं कसं पाहण्यासारखं होतं. हळूहळू त्या वस्तूचा आकार स्पष्ट होत होता. जेव्हा त्यांनी शेवटची गाठ मारली तेव्हा ती वस्तू पूर्ण झाली. जेव्हा समोर जे होतं ते पाहून त्याच्या पत्नीचे डोळे पाणावले आणि संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. त्याने बनवलं होतं एक शानदार मल्टीपर्पज मॅट. त्याने हे विणताने दाखवलं. व्हिडिओ सुरू होता आणि त्याने सांगितले नंतर उपाय. गादीसारखा मऊपणा, एक जुन्या सुती साड्यांमुळे त्याला तुम्ही पाय पुसणं किंवा चटईसारखं त्याला वापरू शकता. हिवाळ्यामध्ये खाली फरचीवर बसण्यासाठी लहान मुलांना हे वापरू शकता. त्याचबरोबर अशा प्रकारे हाताने विणलेली एखादी मोठी चटई किंवा पाय पुसणं तुम्ही जर घेतलं ऑनलाईन तर ते 1000 रुपयाला 1500 रुपयाला मिळतं. तर ते तुम्ही जर घरी अशा पद्धतीने बनवलं तर तुमची बचत होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुवर्ण निवास व्लॉग या चॅनलवरला हा व्हिडिओ हा आहे, ज्याच्यावर अक्षरशः काही दिवसामध्येच लाखो व्ह्यूज त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या घरातल्या कोणत्याही वस्तू टाकाऊ नसतात, फक्त आपली नजर टिकाऊ शोधणारी हवी. ज्या साड्या 100 रुपयाच्या प्लास्टिकला साठी विकणार होत्या, त्यातून घराची शोभा वाढवणारी आणि 1000 रुपये वाचवणारी वस्तू बनवता येते, हीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तुम्ही याचा डिटेल व्हिडिओ त्या चॅनलला जाऊन नक्कीच पाहू शकता. पण ही माहिती तुम्हाला नेमकं कशी वाटली? तुम्ही जुन्या साड्या देऊन प्लॅस्टिकचे टब घेता का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.